नमस्कार मुलांनो, इयत्ता 6वी विषय मराठी, धडा 22वा वडिलांस पत्र या पाठावर आधारित स्वाध्याय आपण पाहूयात. प्रश्न पहिला, 4-5 वाक्यात उत्तरे लिहा. अ. राजगडाला गडांचा राजा आणि राजांचा गड असे का म्हणतात? उत्तर, राजगड हा किल्ला जुना, दुर्लक्षित, ओसाड पण बळकट असा आहे. इतकेच नव्हे तर तो अति उंच असून अवघड अशा डोंगरावर आहे. रायगडाप्रमाणे राजगड सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचे ठिकाण होते. राजगड हा प्रचंड व भव्य किल्ला होता, म्हणून राजगडाला गडांचा राजा आणि राजांचा गड असे म्हणतात. पुढचा प्रश्न पाहूया. आ. शिक्षकांनी मुलांना राजगडाबाबत कोणती माहिती दिली? उत्तर, जगातील सर्वोत्कृष्ट अशा 14 किल्ल्यांच्या प्रतिकृती स्वित्झर्लंडमधील म्युझियममध्ये ठेवले आहेत. आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट अशी की भारतातील एका किल्ल्याचा त्यात समावेश आहे आणि तो म्हणजे राजगड. राजगडाबाबत ही माहिती शिक्षकांनी मुलांना दिली. प्रश्न पुढचा. ई. राजगडाचे भौगोलिक स्थान आगळे वेगळे आहे असे का म्हटले असावे? उत्तर, राजगडाच्या उत्तरेला गुंजवणी नदी, दक्षिणेला वेळवंडी नदीवर भाटकर धरण, पूर्वेला पुणे-सातारा रस्ता तर पश्चिमेला सह्याद्रीचा घाटमाता आहे. भाटगर धरणाचे अथांग जलाशय आणि सृष्टी सौंदर्य यामुळे राजगडाचे भौगोलिक आगळे वेगळे स्थान आहे असे म्हटले असावे. ई. मार्गदर्शकाने मुलांना राजगडाविषयी कोणती माहिती पुरवली? उत्तर, या किल्ल्याची उंची सर्वात जास्त आहे. याचा घेर 12 कोसांचा आहे. शिवाजी महाराजांनी त्याचा विस्तार केला. त्याला राजधानीचे ठिकाण बनवले. राजधानीला आवश्यक असलेले सर्व बांधकाम येथे करून घेतले. ही राजगडाविषयी माहिती मार्गदर्शकाने मुलांना पुरवली. पुढचा प्रश्न. उ. समीरला किल्ल्याचा आकार उपड्या ठेवलेल्या सिलिंग फॅन सारखा का जाणवला? उत्तर, मध्यभागी पंख्याचा उंचवटा म्हणजे बालेकिल्ला, पंख्याची 3 पाती म्हणजे किल्ल्यावरील पद्मावती, सुवेळा, संजीवनी या 3 माच्यासारखी वाटली. म्हणून समीरला किल्ल्याचा आकार उपड्या ठेवलेल्या सिलिंग फॅन सारखा जाणवला. उ. राजगडाने कोणकोणत्या ऐतिहासिक घटना पाहिल्या आहेत? उत्तर, या गडावर नेताजी पालकर, तानाजी मालुसरे, येसाजी कंक, शिळीणकर या थोर व्यक्तींचे वास्तव्य होते. राजगडाने शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेचे कार्य पाहिले. अंधाऱ्या रात्रीतील गुप्त खलबते ऐकली. महाराजांच्या अनेक नव्या मोहिमांची तयारी राजगडाने बघितली. अफजल खानाशी लढण्याचे बेत राजगडावर ठरले. पुरंदर पायथ्याशी तह करण्यास महाराज राजगडावरून गेले होते. महाराज आग्र्याहून सुटून बैराग्याच्या वेशात परत आले ते राजगडावरच. या ऐतिहासिक घटना राजगडाने पाहिलेल्या आहेत. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 2. समीर असे का म्हणाला असावा? अ. महाराष्ट्र किल्ल्यांचे राज्य आहे. उत्तर, समीरला सहलीमुळे महाराष्ट्रात खूप किल्ले आहेत हे कळले. त्यामुळे महाराष्ट्र किल्ल्यांचे राज्य आहे हे समीरला उमगले. आ. किल्ल्याहून मला परतावसं वाटत नव्हतं. उत्तर, किल्ल्यावरून भाटगर धरणाचे अथांग जलाशय आणि सृष्टी सौंदर्य बघून समीरला तिथून परतावसं वाटत नव्हतं. प्रश्न पुढचा. ई. मला एक फलक खूप आवडला. उत्तर, कारण त्या फलकावर राजगडाने पाहिलेल्या ऐतिहासिक घटना लिहिल्या होत्या, म्हणून समीरला तो फलक खूप आवडला.
पुढचा प्रश्न ई. आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट अशी की भारतातील एका किल्ल्याचा त्यात समावेश आहे. उत्तर. समीरने राजगड किल्ला पाहिला. त्याला तो किल्ला खूप आवडला. स्वित्झर्लंडमधील म्युझियममध्ये जगातील 14 किल्ल्यांच्या प्रतिकृतीमध्ये राजगड किल्ल्याची प्रतिकृती आहे. म्हणून आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट अशी की भारतातील एका किल्ल्याचा त्यात समावेश आहे असा समीर म्हणाला असावा. पुढचा प्रश्न आहे उ. आपण प्रत्येक मोठ्या सुट्टीत एक किल्ला बघण्याचे ठरवूया का? उत्तर. कारण आपल्या पुरातन वास्तूत देशाचा गौरवशाली इतिहास दडलेला आहे असे समीरला वाटते. म्हणून आपण प्रत्येक मोठ्या सुट्टीत एक किल्ला बघण्याचे ठरवूया का असे पत्रातून समीर बाबांना म्हणाला असावा. उ. आईच्या हातच्या जेवणाची खूप आठवण येते. उत्तर. समीर वसतिगृहात राहत होता. वसतिगृहातील जेवणाला आईच्या हातच्या जेवणासारखी चव नव्हती. म्हणून आईच्या हातच्या जेवणाची खूप आठवण येते असे समीर म्हणाला असावा. पुढचा प्रश्न क्रमांक 3. बस स्थानकावर प्रवाशांसाठी ध्वनिक्षेपातून दिल्या जाणाऱ्या सूचना कोणकोणत्या भाषांमध्ये दिल्या जातात? त्यातील तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही 5 सूचना लिहा. उत्तर. बस स्थानकावर प्रवाशांसाठी ध्वनिक्षेपातून दिल्या जाणाऱ्या सूचना साधारणपणे मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांमध्ये दिल्या जातात. मग त्यातील मला आवडलेल्या काही सूचना बघा. चोरांपासून सावधान राहा. आपल्या सामानाची काळजी घ्या किंवा घ्यावी. बस व बस स्थानक स्वच्छ ठेवा. पुणे ते सोलापूर बस फलाट क्रमांक 5 वर लागलेली आहे. आणि 5वी, प्रवाशांनी आपापली पर्स व पाकिटे सांभाळावीत. प्रश्न 4. राजगडाने कार्य पाहिले, खलबते ऐकली असे वर्णन आले आहे. म्हणजे निर्जीव वस्तूला सजीव समजून असे वर्णन केले आहे. खालील वस्तूंचे या पद्धतीने 2 ओळीत वर्णन लिहा. पहिली चित्र आहे बघा. घर. आई घरी नसेल तर घर खायला उठते. या घराने खूप उन्हाळे पावसाळे सहन केले आहेत. छत्री. या छत्रीने स्वतः पाऊस झेलून मला पावसापासून वाचवले. स्वतः उन्हात राहून मला सावली दिली. पुढचं चित्र आहे पाटी. या छोट्या पाटीने मला लिहायला वाचायला शिकवले. ती स्वतः काळी असली तरी तिने माझे भविष्य उज्ज्वल केले. पुढचं चित्र आहे तबला. मुलांनी मारलेल्या वेड्या वाकड्या थापांमुळे बिचारा तबला दुखावला गेला. प्रश्न 5. राजगडाची वैशिष्ट्ये दिलेल्या तक्त्यात लिहा. राजगडाची वैशिष्ट्ये: जुना, प्रचंड, बळकट, अतिउंच, भव्य ही राजगडाची वैशिष्ट्ये पाठात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 6. तुम्ही पाहिलेल्या एखाद्या किल्ल्याचे 8-10 वाक्यात वर्णन करा. मी पाहिलेला किल्ला रायगड. रायगडाविषयी माहिती बघूया. महाडपासून 25 किलोमीटर अंतरावर पाचाड नावाच्या गावात माता जिजाऊ यांची समाधी आहे. या गावातून रोपवेने रायगड किल्ल्यावर जाता येते. महाराजांच्या दरबाराच्या मागच्या बाजूला रोपवेचा पाळणा थांबतो. दरबारात शिरता छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा विराजमान झालेला दिसतो. रायगडावरील टकमक व हिरकणी बुरुज हे अत्यंत उंच कडे पाहून अचंबा वाटतो. रायगड हा एक अवघड गड छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचे ठिकाण होते. रायगडावरच शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक संपन्न झाला. प्रश्न 7. समीरचे पत्र वाचून समीरचे बाबा त्याला काय उत्तर पाठवतील याची कल्पना करा व लिहा. बघूया.
दिनांक 30/9/2023. चिरंजीव समीर, अनेक आशीर्वाद. तुझे पत्र मिळाले. राजगडाच्या सहलीचा वृत्तांत वाचून प्रत्यक्ष राजगड किल्ला समोर उभा राहिला. या पत्रलेखनातून तुझे लेखन कौशल्य सुधारले असल्याचे मला दिसून आले. बाकी इकडे सर्व ठीक आहे. आजी व आई तुझी आठवण काढतात. तब्येतीची काळजी घे. आणि हो, मोठ्या सुट्टीत किल्ल्यांना भेट देण्याची तुझी कल्पना छान आहे. आपण ती अंमलात आणू. कळावे. आनंदी रहा. पुढचा प्रश्न पाहूया आपण. खेळूया शब्दांशी. खालील शब्दात लपलेले शब्द लिहा. 1. वसतिगृहातले. गृह, गृहात, गृहातले, हाव, हास, हात, वसले हे शब्द या शब्दात लपलेले दिसतात. 2. भारतातील. भारत, भारती, रती, भाता, ताल, तीर, लता, तार, भार. पुढचं बघूया शब्द कोणता आहे. 3. राजधानी. राज, राधा, राणी, जनी, जरा, धारा, नीरा. पुढचा प्रश्न आ. खालील शब्दांना दाई, शाली यापैकी योग्य प्रत्यय लावून नवीन शब्द बनवा. 1. गौरव, गौरवशाली, शाली प्रत्यय लागलेला आहे. 2. वैभव, वैभवशाली. 3. सुख, सुखदायी. बघा या ठिकाणी दाई हा प्रत्यय लागून सुखदायी शब्द तयार झालेला आहे. 4. भाग्य, भाग्यशाली. 5. आनंद, आनंददायी. आणि 6. आराम, आरामदायी. यासारखे तुम्ही शाली आणि दाई हे प्रत्यय लागून आलेले शब्द शोधा. धन्यवाद.